श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, अपेक्षा आहे तुम्ही सुखी व समाधानी आणि आनंदी असाल. आज आपण कथा ऐकणार आहोत रामदासी बोवाचे मठ. स्वामींचा मुक्काम मंगळवेढ्यात जरी असला तरी स्वामी मुक्तपणे संचार करत असायचे व आजूबाजूच्या गावांना भेटी देत असायचे. चळंबे गावी एक रामदासी बोवा नावाचे साधक राहत होते. त्यांची कीर्ती वाढली त्याप्रमाणे त्यांचा अहंकारही वाढला. ते स्वतःला एक दैवी शक्ती मानू लागला होता. त्याच्या तेजाने विस्मित झालेल्या त्याच्या शिष्यांनी त्याच्या स्वयंघोषित देवत्वाचा प्रतिध्वनी केला. सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाढला होता, पण ते मात्र त्यांच्या भक्तांना तुच्छ लेखत होते. रामदासी बोवांची माहिती स्वामींपर्यंत पोहोचली होती. त्यांनी ठरवले होते की ह्यांचे गर्वहरण करायचे व स्वामी चळंबे गावी पोहोचले आणि तेही थेट रामदासी बोवांच्या मठात उतरले. स्वामींना ते पाहत राहिले, पण स्वामींना त्यांनी नमस्कार केला नाही आणि सवीप्रमाणे स्वामींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. दुपारच्या क्षणी स्वामी त्या मठामध्ये झोपी गेले. स्वामी बराच वेळ झोपी गेले होते. स्वामींना झोपून बराच वेळ झाला होता आणि त्यामुळे रामदासी बोवांना राग यायला लागला होता. त्या रागात त्यांनी मठाला बाहेरून कुलूप लावला आणि बाहेर फिरण्यास ते निघाले. त्या घंटी माणसाला आपण देवाला कोंडून ठेवत आहोत ह्याची जाणीव नव्हती. त्यावेळी सोलापूरचे श्री परशुराम भट गोरे नावाचे गृहस्थ तेथे आले. त्यांना स्वामींबद्दल माहिती होती व त्याने स्वामींना तेथे झोपलेले पाहिले. तेव्हा स्वामींचा आशीर्वाद घ्यावा अस श्री गोरे यांना वाटले, पण बाहेरून कुलूप त्यांना दिसले. त्यांनी रामदासी बोवा यांना विनवणी केली की कुलूप उघडा, पण ते काही ऐकले नाही आणि तेथून निघून गेले. थोड्या वेळाने एक ज्योत मठाच्या बाहेर पडताना दिसली. ती नदीच्या दिशेने गेली. तिच्या मागोमाग परशुराम भट गेले. स्वामी तिथे प्रकट झाले होते. नदीतून स्नान करून स्वामी औदुंबराखाली येऊन बसले. परशुराम भट गोरे यांनी स्वामींना नमस्कार केला. तेव्हा स्वामींनी आशीर्वाद दिला, शास्त्रीजी, तुम्हाला आम्ही सोलापूरला भेटू. हे ऐकून परशुराम भट भारावून गेले. दुसरीकडे रामदासी बोवांना असे वाटत होते की स्वामींना आपण मठामध्ये कोंडून ठेवले आहे. ह्या मस्तीमध्ये ते बाहेर फिरत राहिले व लोकांना सांगत राहिले की स्वामींना कसे कोंडून ठेवले आहे ते. संध्याकाळी आपल्या भक्तांबरोबर ते मठाच्या दिशेने निघाले. थोड्या अंतराने त्यांनी स्वामींना भीमा नदीत पाहिले. त्यांना काहीच सुचेना. स्वतः जवळची मठाची चावी त्यांनी चाचपून पाहिली. लोक त्यांना विचारू लागले, अहो, तुम्ही कोणाला कोंडून ठेवले असं सांगत होता. तेव्हा रामदासी बोवा सर्वांना घेऊन मठाकडे आले आणि पाहतात तर काय मठाला कुलूप तसेच होते. रामदासी बोवांनी कुलूप उघडले. तेव्हा स्वामी आत नव्हतेच. लोकांनी रामदासी बोवांना धारेवर धरले. तुम्ही खोटे सांगता, गावातून चालते व्हा. रामदासी बोवांची घमेंड उतरली होती. त्यांना शर्म वाटत होती. त्यांचा अहंकार रसातळाला गेला होता. त्यांना स्वामींच्या शक्तीची कल्पना आली आणि स्वामी परमेश्वराचे रूप आहे याची खात्री झाली होती. रामदासी बुवा परत नदीवर आले तेव्हा स्वामी नदीतून बाहेर येत होते. त्यांना पाहून ते धावत त्यांच्या चरणावर पडले. क्षमा मागितली. क्षमा करून स्वामी म्हणाले, ईश्वराला शरण जा, अहंकार नष्ट करा, तर प्रगती संभवेल. अरे, ईश्वराला कोंडणे कधी कुणाला शक्य आहे का? धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.